नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई झाली होती, या नुकसान भरपाईसाठी शासनानं मदत जाहीर केली. आता या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं हे नेमकी मदत जाहीर किती झालेली आहे, कोणत्या निकषाप्रमाणे झालेली आहे, यामध्ये वाढ किती झालेली आहे, हे सगळं आपण बघितलं. जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे. या व्हिडिओला तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता यामध्ये एक ई-केवायसी चा महत्वाचा मुद्दा आहे. या अगोदर काय होत होतं, प्रत्येक शेतकऱ्याला मदत आली, मग एक विशिष्ट क्रमांक घ्यायचा, आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आणि ई-केवायसी करायची. ई-केवायसी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यात मदत येत होती. आता ई-केवायसी ची अट रद्द केली, पण यामध्ये एक महत्वाचा जो काही अडचण आहे, तर ती अडचण अशी आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही माहित आहे, तुमच्या लक्षात असेल नसेल मला माहित नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्यावेळेस ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर डिजिटल आयडी काढण्याचा प्रयत्न केला, मग आता बरेच शेतकरी असे आहेत की त्याची 2 गटात, 3 गटात, 4 गटात वेगवेगळ्या प्रकारे एकर, 1.5 एकर, अर्धा एकर, 2 एकर अशी जमीन आहे. ॲग्रीस्टॅकहून फार्मर आयडी काढते वेळेस त्या शेतकऱ्यांनी त्याची 2 गट, 3 गट, 4 गट जे असतील ते त्यामध्ये टाकले. मात्र फार्मर आयडी झाल्याच्या नंतर जे काही प्रिंट आउट आली किंवा फार्मर आयडी रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जी प्रिंट आउट आली, त्यावर त्या शेतकऱ्याचे सगळे गट आलेले नाहीत. समजा एखाद्या शेतकऱ्याचे 4 गट आहेत आणि फार्मर आयडी मध्ये फक्त 2च गट दाखवतंय, असे बरेचसे शेतकरी आहेत. मग त्या गटाचं, जो गट फार्मर डिजिटल आयडीशी कनेक्ट झालेला नाही, त्या गटाचं जर नुकसान झालेलं असेल त्या शेतकऱ्याचं, तर मग त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई कशी मिळणार, हा एक प्रश्न आहे. आणि बरेचसे शेतकरी हे फार्मर डिजिटल आयडी काढलेलेच नाही, मग त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार. जरी केवायसी ची अट रद्द करण्यात आलेली असली तरी त्या शेतकऱ्याची जमीन समजा 5 एकर आहे, 3 गट आहेत, मात्र त्यामध्ये 2च गट ऍड झाले आहेत, म्हणून एक महत्वाची अडचण त्या शेतकऱ्यासाठी आहे. मग त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार. तर आता त्या शेतकऱ्यांनी आपले तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील किंवा तहसील कार्यालयात जाऊन याबाबतची विचारणा करणं गरजेचं आहे, आणि ती आत्ताच. कारण ज्यावेळेस नुकसान भरपाई येण्याचा काळ येतो आणि मग त्यावेळेस आपल्याला या गोष्टीची आठवण होते की मला नुकसान भरपाई कमी कस काय आली, त्या फलाण्याला कस काय जास्त आली, माझ्या शेजारच्याचं नुकसान तेवढंच आहे, माझं नुकसान तेवढंच आहे, त्याची जमीन तेवढीच आहे, माझी जमीन तेवढीच आहे, पण आपला फार्मर आयडीशी काही गट कनेक्ट झालेले नाहीत, याचा लक्षात येत नाही. आणि त्यामुळे ही नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला कमी मिळू शकते. म्हणून आताच आपण त्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून याची विचारणा करणं गरजेचं आहे. कारण आता सध्या तरी ॲग्रीस्टॅकवर त्या शेतकऱ्यांचे जे काही गट राहिले ते ऍड करण्याची किंवा पुन्हा टाकण्याची सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही. भविष्यात ती होईल, त्यावेळेस आपल्याला ते टाकता येतील. मात्र आज जे काय आपलं नुकसान झालेलं आहे, तर त्याची नुकसान भरपाई मिळणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.